आता माझे सकाळची कामं आवरलेली आहेत आणि आता मी उरकलेलं आहे. बाहेर जायचं थोडासा विचार चालू आहे. सकाळीच यांनी उठून मला सांगतात, तुला एक गुड न्यूज आहे." म्हणलं, "काय गुड न्यूज आणलं सांगताय तुम्ही मला उठल्या उठल्या?" म्हणले, "अरे 2 महिने तुम्ही वाट पाहिली लाडक्या बहिणीच्या पैशाची. आता पाठीमागे KYCची प्रोसेस चालू होती. आम्ही तर आशाच सोडून दिली होती. म्हणलं आता काय, आता यांच्या नावावर 2-2 चारचाकी वाहनं आहेत, ट्रॅक्टर आणि आपली फोर व्हीलर. त्यामुळं म्हणलं आपल्याला काय आता लाडक्या बहिणींचे हप्ते येणं शक्यतो बंदच होणार आहे. त्यामुळं अपेक्षा सोडून दिलेली होती. आणि यांनी सकाळी मेसेज पाहिला, काल पाहिला आणि मला सांगतात, "हा तर आलेत बरं का तुझे पैसे." म्हणलं बरं. आणि मग आता मी उरकले. म्हणलं आज जाऊन येऊ आपण. आणि जरी गेलं तरी ते काही लगेच भेटत नाही. तिथं गर्दी असते खूप लई. कधी सर्व्हर डाऊन असतंय, काय असतंय. 17 वेळा आपल्याला 2-4 वेळा तरी कधीतरीच असं होतं की गेलो आणि लगेच एकाच हेलपाट्यात भेटले असं होतं. नाहीतर शक्यतो 2-3 चकरा तरी माराव्याच लागतात. तेव्हा कुठे ते भेटतात. आणि पण ते लाडक्या बहिणीचे पैसे भेटण्याचा जो आनंद आहे ना, तो फक्त एका लेडीजलाच कळू शकतो. ते घरात नवऱ्याने 5,000 जरी हातात दिले ना, त्याचा काही आनंद नाही. ते 17 वेळा बोलून सांगणार आहेत, "हां, तुला 5,000 दिले नाही का? दिले नाही का? ते परत का घ्यायचे होईना?" पण सांगणार, "मी तुला दिले होते बरं का, दिले होते बरं का." तसं हे दिलेले आपल्याला कोणी विचारणार नाही. आणि मी सांगते ना, घरात आपल्याकडं आपल्या नवऱ्याचा खजाना हे आपल्याजवळच असतो. हे प्रत्येक लेडीजला माहिती आहे. ते तुम्हाला काही मला सांगायची गरज नाही. पण ते ₹1,500 जे भेटतात ना, त्याचा आनंद आहे ना, गगनात मावेना असा आहे. आणि ते आल्याचा आनंद म्हणजे म्हणजे मी सांगते ना, अपेक्षा सोडून दिली होती. वाटलं नव्हतं आता ही KYC केली, आता हे सगळे ऑनलाईन प्रोसेस झालेले आहेत. म्हणलं आता काही आपल्याला येणार नाही. पण मेसेज पडल्यानंतर हे उठल्या-उठल्या मला सांगतात, त्यांनी मेसेज चेक केला, सर्च केला असेल आणि मग त्यांना दिसल्यावर सांगतात. म्हणलं हे म्हणले कसलं. आणि मग म्हणलं हा गुड न्यूज तर आहे म्हणलं. ती आनंदच वेगळा आहे. आणि मग यांना म्हणलं तसं आज शनिवार आहे. म्हणलं बघू, जाऊन भेटले तर ठीक, नाही भेटले तरी ठीक. मला थोड्या काही गोष्टी आणायच्या आहेत फाट्यावरून. मग जाणार आहोत. त्यातून यांचं नाही होई चाललंय. बघू जाणं होतंय की नाही होतंय का घरीच राहणं होतंय माझं. आणि मग बाकीची कामं तर आपली दिवसभर चालूच राहतील. आणि आणखीन दाखवते तुम्हाला मी. काय नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी रोहिणी. आज माझी सकाळची कामं सर्व आवरलेली आहेत. आज सगळे आज सकाळपासून मी एकटीच घरी. सकाळी लवकर मुलांना शाळेत उरकून दिलं जाण्यासाठी. आणि आमची आई आणि अण्णा म्हणजे माझे सासू आणि सासरे, मी त्यांना आई आणि अण्णा म्हणत असते ना, ते जरा बाहेर गावाला गेलेले आहेत. आई त्यांच्या बहिणीकडे गेलेल्या आहेत आणि अण्णासुद्धा त्यांच्यासोबत गेलेले आहेत. आईच्या बहीण आहेत त्या जरा अशी आजारी आहेत. आणि मग त्यांच्या मुलाने फोन केला होता की मावशीला आणि काकाला लावून द्या, आईनी खूप आठवण काढलेली आहे त्यांनी मावशीची म्हणून. आणि मग दीदीच्या पप्पांनी त्यांना नेऊन घातलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे काकाला आणि मावशीला मी काही 2 दिवस लावणार नाही म्हणून. तसे ते आज पण येणार नाही आहेत. आणि मग सकाळपासून माझी खूप धावपळ. हे पण त्यांच्या कामाला गेले. कामाला म्हणजे सकाळच्या पारी थोडंफार ते दुधाच्या गाडीवर जात असतात कामाला. तसं आपल्याला काय बाहेर जाण्यासाठी जमत नाही. आपण काय 8 तासाची वगैरे बाहेर जाऊन ड्युटी करू शकत नाही. त्यासाठी ते सकाळच्या पारी थोडं टेम्पोवर जात असतात. तशी दिवसभर मग शेतात आपल्याला भरपूर कामं असतात, त्याच्यामुळे बाहेर जाणं शक्य होतच नाही. त्यामुळं इथंच जात असतात ते. आणि मग आता त्यांचा येण्याचा वेळ झालेलीच आहे. आता ते पण येतील. आणि मुलं सकाळी 7लाच क्लासला जातात. त्यानंतर त्यांना 11 वाजता शाळा असते. ते एकदा सकाळी 7ला घरातून बाहेर पडली की संध्याकाळी 5 वाजताच घरी येतात. आणि मग सकाळपासून माझी खूप धावपळ. आता आई आणि अण्णा असल्यावर मला काही जास्त लोड पडत नाही. ते बाहेरचं वरवरची कामं त्यांची आपली ठराविक असतात, ती करीत असतात. गुरांचं कुठं भुसा बिसा गुरांना खायला घालायचं, कुठं काय
शेण वगैरे असं म्हणजे सगळी कामं ते बाहेरचे हँडल करत असतात आणि मी घरातलं. आई मुलांना त्यांना डबा वगैरे लवकर जमत नाही, मग ते त्यांच्या पद्धतीने बाहेरची थोडी थोडी कामं जशी त्यांना होतात तशी ती ते करत असतात. आणि मग आज आई नसल्यामुळं माझी खूप धावपळ. मी आधी तर मुलांनाच उरकून दिलं. तसं आम्ही 5लाच उठायचं आता शेड्यूल चालू केलेलं आहे. थोडंसं सकाळच्या पारी मुलांना व्यायामाची सवय लावण्याचा माझा प्रयत्न आहे. आता हे नवीन वर्षापासूनच स्टार्ट केलं आहे. आमच्या दादाला तशी खूप गरज आहे व्यायामाची. थोडीशी तब्येत त्याची जास्त आहे त्याच्या वयानुसार आणि त्यामुळं आणि तो एकटा तर काही व्यायामाला जात नाही आणि त्यासाठी आमची दीदी आणि मी आणि आणखीन पुढे गेल्यानंतर 2 मेंबर आमच्या बरोबर सोबत ॲड होतात. आणि मग 5लाच आम्ही उठतो आणि मग 5 वाजून रस्त्याला जाऊन थोडाफार आपला पण व्यायाम, मुलांचा पण व्यायाम करतो. सगळ्यांनाच व्यायामाची गरज आहे. त्यालाच असं इथलं आहे असे काही नाही, त्याला तर आहेच आणि त्याबरोबर आपण प्रत्येकाने व्यायाम केला तर त्यात काही वाईट नाही आहे. म्हणून आम्ही सगळे जात असतो. यांना तर काही जायला होत नाही. आम्ही उठल्याच्या नंतर ते पण उठत असतात आणि पण त्यांना दूध वगैरे काढायचे असतात आणि त्यांच्या ड्युटीला ते 6 6:30ला उरकून जात असतात. त्याच्यामुळे त्यांना काही व्यायामाला यायला बनत नाही. पण आम्ही तिघंजण जातो आणि त्यांच्या स्कूलच्या त्यांना आवरायच्या त्या हिशोबात 5ला गेलो की 6 6:15 वाजेपर्यंत आम्ही रिटर्न येतो आणि मग तिथून पुढं ते त्यांचं आंघोळ वगैरे स्कूलचं उरकतात आणि मी त्यांना डबा बनवते आणि मग मुलं 7 वाजता जातात क्लासला. ते एसटीने जायचं असतं त्यांना, त्यामुळे थोडंसं लवकरच जावं लागतं आणि मग ते गेले, त्यांना डबा बिबा उरकून दिला आणि ते एकदा मुलं 6:15 वाजता गेली की मग माझी खूप धावपळ. मग जनावरांचं शेण काढणं असणं आज काढलं तसे आईन तेच करतात, पण मी मग आज हे पण गेले त्यांच्या कामाला, मुलं गेली स्कूलला आणि मग मी एकटीच घरी आणि मग शेण काढलं पहिल्यांदा, गायांना भुसा चारला, त्यानंतर त्यांना चारा टाकला आणि मग कुठं जाऊन 9 वाजता मला चहा प्यायला संधी भेटली आज. नाहीतर आईन ते असल्यावर माझ्यावर एवढा लोड येत नाही. पण आज त्या गावाला गेल्यामुळं मग जेव्हा माणूस घरात नसता ना तेव्हा त्याची किंमत कळत असते. अशातलाच काहीतरी प्रकार आहे. अक्षरशः 9 वाजता आज मला चहा भेटलेला आहे आणि 9 वाजता चहा भेटला. मग चहा बी माझं सगळं काम आता मग उरकलं मी आणि स्वयंपाक मी सकाळीच आता काय आम्ही दोघंच आहे ना जेवायला, मुलं तर डबा घेऊन गेली. मग तेव्हा मी सकाळीच मुलांबरोबर आमचा पण स्वयंपाक करून घेतला. म्हणलं आता मला तसं पण लेटच होणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते मी सकाळी काय काय केलं होतं डब्याला. सकाळी मी डब्याला ही वाटाण्याची भाजी केलेली होती. वल्ला वाटाणा आहे हा, वल्ल्या वाटाण्याची भाजी केलेली होती. आता ही एवढीच कढई मोकळी केली, घासून टाकली, डब्यात काढून ठेवले. थोडंसंच कालवण होतं म्हणलं कशाला त्याच्यासाठी हे करायचं ना, खराब करायचं कढी कशाला दिवसभर ठेवायची, म्हणून ती हे केली आणि डब्यात कालवण काढून ठेवलं. आणि ह्या इथं आपल्या टोपल्यामध्ये मुलांना चपात्या केल्या होत्या. तशा आम्हाला काय एवढ्या चपात्या आवडत नाहीत. एकदा सकाळी खाल्लं का कोणी खात नाही त्या चपात्या. तर आईन ते असं तर चहाबरोबर खात असतात. मी खाल्ल्या काय आणि उरल्यात आणि दोघांपुरत्या 2 भाकरी केल्यात. 2 भाकरी खूप झाल्या आणि आणखीन एक भाकरी केली ती कुत्र्याला टाकून दिली मगाशी. त्याची टाईम असतो, माझ्या भाकरीचा आवाज आला की तो लगेच भाकर खाण्यासाठी बाहेर आवाज देत असतो. मला उभाचा असतो, मी हात धुवायला गेले की लगेच त्याला भाकर टाकावी लागते. आणि मग भाजी, कालवण, चपाती एवढंच केलेलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये दूध आहे. आता ते कसं आमच्या अण्णांना शुगर आहे ना, तर ते चहा घेत नाही, त्यासाठी जास्त दूध आता रोजच ठेवायची सवय लागली ना. आता ते दूध घेतात सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम
म्हणून जास्त दूध ठेवलं. आता हे मोठं पातेलं आहे ना याच्यात, आणि रोजचं एवढं ठेवत असतो आम्ही. आणि मग आता ते ते तर इथं नाहीत. आता हे दूध आम्हाला संध्याकाळी पण चहाला संपणार नाही. आम्ही काय कुणी दूध खात पण नाही, पित बी नाही. पण त्यांना शुगर आहे, ते काय हे खात नाहीत, चहा पेत नाही, म्हणजे आम्ही देत नाही त्यांना चहा ना. आता शुगर असल्यानंतर चहा दिल्यानंतर त्यांच्या तब्येतीला चांगलं नाही, त्यासाठी आम्ही त्यांना चहा देत नाही. आणि मग दूध घेत असतात ते. आणि मग ते दूध आता माझ्याकडून काही लक्षातच राहिलं नाही का अण्णा इथं नाही तर दूध कमी ठेवावं म्हणून. तर ते जास्त दूध राहिलेलं आहे. आता ते संध्याकाळी सुद्धा चहा लावायला संपणार नाही, उद्या सकाळपर्यंत पुरवल. आणि असं आहे आपलं. आता हे आमचं छोटंसं देवघर आहे. याच्यामध्ये आपले कायमच्या आपले जे कुलदैवत आहेत ते, अगदी छोटंसं देवघर आहे आमचं. आणि आपली विठ्ठल रुक्मिणी साईबाबा आणि एकमुखी दत्त, लक्ष्मी आई, गणपती आणि आपले कुलदैवत दिवटी बुदली, एवढं जे आपल्या देवाऱ्यात पाहिजे ना एवढे देव आम्ही बेसिक ठेवलेले आहेत, जास्त काही नाही. आणि फुलं, दिवा बत्ती मी केलेली आहे. आज आई इथं नाही आहेत ना, त्याच्यामुळं, नाहीतर आईच पूजा करत असतात देवांची. आज पण त्या इथं नसल्यामुळं मी केलेली आहे. मी करत नाही असं काही नाही, पण घरातल्या कुणीही एका व्यक्तीने केली तरी चालते. मग त्यांना आवड आहे, आणि म्हाताऱ्या माणसाचं म्हणजे शक्यतो त्यांना आवड आहे, आणि बाकीच्यांना पण आवड असतेच, असं काही नाही. मला पण आहे, पण त्या करतात म्हणून मी नाही करत, आईच करत असतात. आणि मी फक्त आपलं आंघोळ वगैरे झालं, आपलं आवरलं की हात जोडत असते. आज फुलं बिलं तशी आमच्या दारामध्ये आहेत. गुलाबाची फुलं आहेत, जास्वंदाची आहेत, चाफ्याची वगैरे आहेत. पण मी भरपूर फुलं येतात झाडाला, मोठाली झाडं आहेत. पण त्या फुलांवर आहे ना खूप मावा आहे, मावा रोग आहे पडलेला. त्याच्यामुळे आहे ना मग मी जास्त नाही आणली, 2च आणलेले आहेत. आणि आई कधी आणतात कधी नाही आणत, पण मला सांगत असतात, अगं त्याच्यावर खूप आपण म्हणलं ना आई एवढं आपल्या इथं फुलं आहेत तर ठेवत जा ना देवाला, आता ते पूजा करतात ना. तर म्हणले अगं त्याच्यावर लई हे ते मावा किडे आहेत खूप लई त्याच्यावर, मग त्या नाही ठेवत. कधीतरी मी ठेवत असते, ते ठेवतात. आणि आमच्या दिदूबाईला पण नाद आहे, सणवार असन ना तर रांगोळी काढत असते आणि फुलं बिलं आणत असते. अशी देवपूजा नॉर्मली केलेली आहे आम्ही. काही जास्त आपलं जे गरजेचं आहे, दिवा बिवा एवढं करीत असतात आई, आणि आम्ही हात जोडायचं काम करत असतो. बरं चला बघू आपण दिवसभरामध्ये आता कायच होतंय काय नाही, बाकी पुढं